सन्माननीय हितेश दादा तारे आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्या ठिकाणी अली या सन्मानित करायचं आहे, ज्याच्या बॅटमधून आल्या होत्या 27 धावा. वेल प्लेड अली, पुढील मॅचसाठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आपण वळूया पुढच्या मॅचच्या दिशेने आणि पुढच्या मॅचची पहिली इनिंग ऐकूया भगवान लकडे सरांना. मॅच 3 ओव्हरची आहे आणि 3 ओव्हरसाठी पॉवर प्ले नसणार आहे, याकडे लक्ष असू द्या. चला क्षेत्रफळ लावून घ्यायचंय. 3 षटकांचा हा सामना असेल. अजून आपल्याला अजून 2 सामने केले पाहिजेत, त्या संदर्भात आपण सहकार्य करा. चला मॅचला सुरुवात करायची. ठीक पण पाहिलं तर 4 वाजून 30 मिनिटं झालेत. एकंदरीत पूर्णपणे 3 मॅच बाकी आहेत. चला पंचांना सुद्धा विनंती असेल आपण कॉलिंग करत जा वेळे संदर्भात. कॉम्बॉक्स मध्ये आपण ऐकणार आहोत या विभागातील एक गोड आवाज. लकडे सर जोडले जातील पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या इनिंग मध्ये. ऐकूयात लकडे सरांना. धन्यवाद. धन्यवाद. तर 2 फलंदाज कोलिवली संघाचे सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय, हर्षद आणि ओंकार. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर हॉपवाले घेत चेंडूला मिडॉनच्या दिशेने ढकलून दिलाय. मिडॉनचं क्षेत्ररक्षक का अतिशय डीप आहे, दूर आहे. चेंडू अडवला जातो, चेंडू फेकी होते. दरम्यान दोन्ही फलंदाजांना संधी मिळते मात्र 2 धावा पूर्ण करण्याची. 2नी खातं खोललं जाते. कोलिवली संघाचं स्कोरिंग सुरू होते. बिनबाद 2. हर्षदच्या बॅटच्या पट्ट्यातून आलेली हा एक चांगला फटका. गोलंदाज फैजान पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हर्षदसाठी यावेळेस थोडासा लो फुल टाकला चेंडू मिडॉपच्या दिशेने. मिडॉपचं क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होते आणि त्याचा लाभ लगेचच दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. पुन्हा एकदा 2 धावा आणि 2नी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकले जाते. बिनबाद 4 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात पहिल्या 2 चेंडूवर, कारण 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांचा सामना म्हटल्यानंतर एक कोलिवली संघाने चांगली सुरुवात करताना आपण पाहतोय. खास करून हर्षद याच्या बॅटच्या पट्ट्यातून आलेले 4 या धावसंख्येवर हर्षद खेळतोय. 2 चेंडूंचा त्याने आतापर्यंत सामना केलाय. फैजान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्फत राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. हर्षद असणारे यावेळेस. हर्षद रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न. स्वीपचा चांगला फटका आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू सरळ निघून जातो. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी बायच्या रूपात 4 धावा येतात संघाच्या खात्यामध्ये. 4नी धावफलक पुढे वाढला जातोय. बिनबाद 8 या धावसंख्येवर. धावसंख्या वाढली जाते. बिनबाद 8. चांगली सुरुवात, मजबूत सुरुवात होताना कोलिवली संघाची. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना फलंदाजी करताना जी संधी मिळाली त्या संधीचा आतापर्यंत चांगल्या प्रकारे लाभ घेताना आपण पाहतोय. फैजान पुन्हा एकदा हर्षदसाठी. दूर पंगलेलं क्षेत्ररक्षण. यावेळेस चेंडूला टर्न करण्यात आलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षण अतिशय दूर आहे. पहिली धाव अतिशय वेगात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, घातकी प्रयत्न. यष्ट्यांचा वेध घेतला जातो आणि मात्र हर्षद धावबाद होतोय. 1-9 अशी स्थिती. पहिले षटक चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर चांगली सुरुवात झाली होती. दुसरी धाव घेण्याचा एक घातकी निर्णय घेतला आणि त्या घातकी निर्णयामध्ये आपली स्वतःचीच विकेट हर्षद यांनी बहाल केले प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये. 3 षटकांचा हा सामना. यानंतर
पहिले षटक चालू आहे. पहिले षटक चालू असताना एक फलंदाज बाद झालेला आहे. धाव संख्या 9 झालेली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय कोलिवली संघाचा समीर. हर्षदची जागा भरून काढण्यासाठी समीरला संधी मिळते. 3 षटकामध्ये 28 ते 30 जर धावा म्हटल्या तर निश्चित करून एक चांगली धावसंख्या 30 षटकामध्ये म्हटली जाईल. फैजान यावेळेला चांगला चेंडू आहे, मात्र यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाला चकवून चेंडू निघून जातोय. लॉंग लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण होते बायच्या रूपात संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय 1 बाद 10 या धावसंख्येवर. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025चा हा पहिला दिवस या क्रीडा नगरीतला. पहिल्या दिवसातील आपण अंतिम सत्राकडे बोलतोय. फैजान पुन्हा एकदा त्याने टाकला चेंडू आणि बॅटची कडा घेऊन मात्र चेंडू निघून गेला होता यष्ट्यांच्या मागे. दरम्यान दोन्ही फलंदाजांना संधी मिळाली 1 धाव पूर्ण करण्याची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 बाद 11. क्रिकेटमध्ये जर बघितलं तर पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली 11. एक फलंदाज बाद झालेला आहे. निश्चितच करून नेल्सन फिगर म्हटलं जातं या आकड्याला. 1-1-1-1 सर्व ठिकाणी 1-1 आकडा आपल्याला पाहावास मिळतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एक मोहरा जरी त्यांचा बाद झालेला असला हर्षदच्या रूपात तरी सुद्धा 11 धावा निश्चित करून चांगल्या धावा म्हणाव्या लागतील. कारण अशाच प्रकारे जर फलंदाजी जर झाली तर 30 पर्यंत त्यांची मंजिल निश्चितपणे जाईल आणि तसं प्रयत्न सुद्धा कोलिवली संघाच्या फलंदाजांना करावे लागणार आहेत. एमके नवीन गोलंदाजी करण्यासाठी आणि त्याच्या समोर फलंदाज असणार आहे मात्र ओंकार. एमके राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हलवा टाकेला फसवा चेंडू गंडवा चेंडू. या चेंडूवर अक्षरशः फलंदाज फसलेत गंडलेत आणि चेंडू निर्धाव होताना आपण पाहतोय. हलवार टाकला एकदम हलवार टाकलं चेंडू. त्याच्यावर कुठल्याही प्रकारे संधी मिळाली नाही फटका मारण्याची ओंकार याला. एमके पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ओंकारसाठी ओंकार सरसावलेत. बॅटच्या पट्ट्यात मात्र चेंडू व्यवस्थित येत नाहीत. 1 धाव तर मात्र पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आपल्या संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय 1 बाद 12. नाणेफेकी हरल्यानंतर कोलिवली संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय म्हापोली संघासमोर. 3 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या स्थिर आहे 1 बाद 12. आता मात्र समीर असणार आहे. 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत त्यांनी सामना केलाय. थोडासा फुलटॉ चेंडू आला. स्विंगचा मोठा प्रहार या चेंडूवर स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. एक बाद 18. संघ मात्र कोलिवली संघ एक मजबूत स्थितीमध्ये येऊन ठेपलाय आता. यावेळेस एमके पुन्हा एकदा समीरसाठी. समीरने हलवून चेंडूला पुश करण्यात आलेला चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये निघून जातो. पॉईंटच्या क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातो. थोडीशी हाराकिरी करण्यात आली होती मात्र एकच धावे दोन्ही फलंदाजांनी समाधान मानले. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय 1 बाद 19. एमके पुन्हा एकदा त्याच्या समोर फलंदाज असणार आहे ओंकार. यावेळेस हवेत चेंडूला भिरकावलंय मात्र क्षेत्ररक्षण दूर आहे. लाभ फलंदाजांना मिळतोय. पहिली धाव अतिशय वेगात आणि दुसरी धाव सहजगत्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. अशा प्रकारे दोन्ही धावफलक वाढल्या जाते. कोलिवली संघाची धावसंख्या वाढली जाते 1 बाद 21.
दुसरं षटक मार्गस्थ असताना संघ मात्र चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. 3 षटकांचा सामना, 21 धावा जर म्हटल्या तर निश्चितच करून एक चांगली धाव संख्या आहे. आतापर्यंत जर बघितलं तर एक फलंदाज त्यांचा बाद झालेला आहे. फक्त एक जमेची बाजू त्यांची म्हणावी लागेल कोलिवली संघाची. यावेळेस फलंदाजी करण्यासाठी समीर 8 या धाव संख्येवर फलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलाय समीर याने. हलवा टाकलेला चेंडू, फसवा चेंडू, गंडवा चेंडू, डॉट चेंडू होताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करताना आपण बघितलं MK याला. आपल्या गोलंदाजीमध्ये त्यांनी वारंवार मिश्रित गोलंदाजी केली. कधी चेंडू तेज तरार टाकले तर कधी हलवार टाकले. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1/21. यानंतर 2 संघामध्ये लढत होणार असणार आहे. 2 संघ असतील. येणार भोरपाडा येणार बोडपाडा आणि म्हापोली 11. 2 संघामध्ये चालू सामन्यातील पहिली बारी संपल्यानंतर लगेचच नाणेफेकी होईल. केला ना मी. तर चालू सामन्यातील पहिली बारी संपल्यानंतर येणार बोरपाडा संघाच्या संघनायकांना तसेच म्हापोली 11 संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये लगेचच हजर राहायचंय. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर कोलिवली संघाची धावसंख्या आहे 1/21. शेवटचं षटक मार्गस्थ आहे कोलिवली संघाच्या बारीचं आणि शेवटच्या षटकामध्ये निश्चितच करून दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न चांगला असणार आहे. 10-12 धावा वसूल कराव्या लागतीलच त्यांना. एक चांगली धावसंख्या म्हापोली संघाला समोर जर उभी करायची असेल तर मोठे फटके शोधून काढावे लागणार आहेत. यावेळेस पहिला चेंडू जमिनीवर घुटणे टेकलेत. आडव्या पट्ट्याने स्वीप करण्याचा प्रयत्न फसलाय. मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघून जातोय. पंच दखल घेत आहेत, खून करतायत. वाईटची एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय 1/22 या धावसंख्येवर. साहिल पुन्हा एकदा ओंकारसाठी पुन्हा एकदा स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. धाव घेण्याची मात्र संधी मिळत नाही. चेंडू निर्धाव होतोय. समीर आहे फलंदाज. मात्र समीरला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. धाडशी प्रयत्न करून धाडशी मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्या 1/22 आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकातील शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. यावेळेस चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकला. चेंडू नुसता टॅप करण्याचा प्रयत्न फसला. यष्टीरक्षक सुद्धा चकलाय आणि 1 धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केले संघाच्या खात्यामध्ये. बॅटची कडा घेऊन मात्र चेंडू गेला होता. समीरच्या खात्यामध्ये मात्र 1 धाव जाते. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. कोलिवली संघाची धावसंख्या वाढली जाते 1/23. साहिल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज होताना आपण पाहतोय. फलंदाज असणार आहे ओंकार. शॉट टाकलेला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडूने बॅटची कडा घेतली आणि सरळ निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कॅच पकडला जातोय. ओंकार बाद होतोय. दुसरा मोरा बाद होतोय 23 या धाव संख्येवर कोलिवली संघाचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय भुवन. 2/23 अशी धावसंख्या आहे कोलिवली संघाची. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू असणार आहेत.
3 चेंडूवर खेळण्याची संधी भुवनला मिळते आणि 3 चेंडूवर भुवन एखादा जर मोठा फटका खेळतोय तर आपला संघ एक चांगल्या स्थितीमध्ये जातोय. तसं प्रयत्नसुद्धा त्याला करावे लागतील. मात्र तो मोठा फटका कुठल्या दिशेने भुवन खेळतोय ते पाहायचं आहे. मोठा फटका खेळण्याची संधी मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू सरळ निघून गेलाय. मात्र चेंडू व्यवस्थितरित्या अडवलाय. चेंडू फेकी सुद्धा छान होते. एकच धाव मिळते भुवनला, 1 धाव मिळते कोलिवली संघाला. 1नी धाव फलक वाढला जातोय. 2 बाद 24. चेक विजयजी बगले यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. धन्यवाद. यावेळेस चांगला चेंडू आहे. चांगल्या चेंडूवर चांगला फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघून जातो म्हटल्यानंतर पंच लगेचच खून करतायत. वाईट चेंडू आहे. एका धावीची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. क्वार्टर सेंचुरी फलकावर लागली जाते गावदेवी कोलिवली संघाची. 2 बाद 25. शॉर्ट चेंडू कट करण्याचा प्रयत्न, मात्र कव्हरच्या दिशेने उडायला झेल, सोपा झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्रयत्न फसला. मात्र धावबाद करण्याची संधी मिळते आणि फलंदाज धावबाद होतोय. ओंकार धावबाद होतोय. तीन बाद 26 अशी स्थिती आहे. सुरुवातीला पहिल्या 2 षटकामध्ये चांगल्या प्रकारे फलंदाजी करीत असताना कोलिवली संघ मात्र शेवटच्या षटकामध्ये धावांसाठी संघर्ष करताना आपण पाहतोय. कारण गोलंदाजी चांगली होते. गोलंदाज कोलिवली संघाच्या बारीचे शेवटचे 2 चेंडू असणार आहेत आणि फलंदाज असणार आहे. एक शेवटचा चेंडू असणार आहे. गोलंदाज असणार आहे आणि मात्र चेंडूला स्वीपचा चांगला आणि फलंदाज बाद होतोय. धाव संख्या आहे 4 बाद 26 आणि 27 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे महापोली संघाला 3 षटकामध्ये. म्हणजे प्रति षटकामागे बरोबर 9 धावांची सरासरी त्यांच्या समोर ठेवले कोलिवली संघाने. येणार बोर्डपाडा आणि महापोली 11 संघाच्या संगणकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी करण्यासाठी हजर राहायचंय. जा ना, जाऊ जातो द्या. मग तू इकडे बस. कोणाला घेऊन पाहुणे. चला एकदा पुन्हा नितेशजी तारे साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. रवींद्र पाटील यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. रवींद्र पाटील यांच्या शुभ हस्ते संघामध्ये नाणेफेकी होणार आहे. येणार बोरपाडा आणि महापोली 3 षटकांचा सामना असणार आहे. येणार बोरपाडा संघाने आई गावदेवी पिलंजी असा कॉल मागितला आहे आणि येणार बोरपाडा संघाच्या बाजूने कॉल लागलाय. तुम्ही व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मी जास्त काही मुलाखत घेत नाही. आपण नाणेफेकी जिंकले. 3 षटकांचा सामना असणार आहे. प्रथम 3 षटकामध्ये गोलंदाजी करणार की फलंदाजी? फलंदाजी. फलंदाजी करण्यामागे उद्दिष्ट का असणार आहे? काही नाही, फर्स्ट मॅचला आपण फलंदाजीच केली. धन्यवाद. तुमच्यासाठी बेस्ट ऑफ लक. नाणेफेकी आपण हरलात, जर नाणेफेकी जिंकली असती तर आपला डिसिजन काय आला असता? बॉलिंग. तर आपल्याला बॉलिंगच करण्याची संधी मिळालेली आहे. तर समोरच्या संघाला किती षटकामध्ये 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? 20 रन तक 20-25 रन तक रोकने की कोशिश करें.
दोन्ही संघाच्या संघनायकांना ऑल द बेस्ट. धन्यवाद. बोलूया समालोचन कक्षामध्ये तिथे असतील सुनील पाटील सर. धन्यवाद लकडे सर. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये 26 धाबा धावफलकावर जोडण्यात यश आलंय दत्तकृपा कोलिवली टीम. आणि 27 धावेचं आव्हानाचा पाठलाग करत असताना आपण हे सलामीचे आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फैसल, फैसल उर्फ बबलू. स्ट्राईक एंडवर तर नॉन स्ट्राईक एंडला शौरत. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक समीरला आणलं गेलंय. ही जबाबदारी पहिल्या षटकाची मात्र या गोलंदाजीच्या खांद्यावर ठेवली आहे कर्णधारानं. अठरा चेंडू 27 हे समीकरण असेल. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर 3 षटकामध्ये 26च बनवल्या गेल्यात. जरूर पलकावर कमी धावा बनवल्यात, परंतु ह्या धावा रोखाव्या लागतील दत्तकृपा कोलिवली टीमला. तर पंचांचा इशारा आलाय. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. गोलंदाज समीर गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल. जोरदार अपील. हलक्या मनानं मात्र ही अपील पाहायला मिळाली. पंच आमचे आपल्या निर्णयावर ठाम. चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नॉट आउट म्हणजेच या चेंडूवर कुठली धाव नाही आहे. पहिला चेंडू अप्रतिम राहिलाय. गोलंदाज समीर पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर बबलूच्या विरोधात. पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. सामनावीराचा पुरस्कार त्याच्या नावावर राहिला होता. या मॅच मध्ये सुद्धा चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा धमाका, हा ब्लास्ट. बबलूचा मनसे षटकार 6. सहा धावेने अकाउंट खुले करत असताना स्वतःच संघाचं 6 अंकेवर आणि जाणला जातो हा बॅटर. जर आपण मागील 4-5 वर्षांचा विचार केला तर भरपूर सारं या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं होतं. आणि या स्पर्धेत त्यांनी सांगितलं होतं की बरेच कालानंतर मी क्रिकेट खेळतोय. आणि पहिल्या मॅचमध्ये सुद्धा जर्सी सुद्धा परिधान केली नव्हती. आणि जर्सी परिधान केल्यानंतर मात्र हा ब्लास्ट पाहायला मिळतोय. समीरच्या विरोधात मात्र हल्ला चढवला गेलाय दुसऱ्याच बॉलवर. आणि यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटला. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद बॅटर बबलूला मिळतोय. त्या दरम्यान एक सिंगलच्या बढतीनं धावफलक 7 अंकावर जाऊन पोहोचला गेले. ते मात्र संधी होती. संधी येत असतात. संधीचं सोनं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय आणि संधी दवडली गेली. ज्या पद्धतीने आपण रिप्ले ऍक्शन मध्ये पाहू शकताय. जरूर क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला गेला. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या ॲटम मध्ये सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु झेल सुटला. यावेळेस काय घडलाय? चेंडू सरळ एष्ट्यावर आदळला गेलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालाय. पहिल्या विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल बॅटरला. शोरत मैदानाच्या बाहेर. फुल टॉस चेंडू होता. ऑन साईडला स्विंग करायचा होता, परंतु मिस झाला. चेंडू सरळ एष्ट्यावर जाऊन आदळला गेला. पहिल्या विकेटचं पतन आपण चौथ्या चेंडूवर होत असताना पाहिलं. कमबॅक करणं खूप गरजेचं असतं. पहिला चेंडू डॉट जरूर राहिला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर ब्लास्ट पाहायला मिळाला. आणि त्यानंतर तिसरा चेंडू सिंगल आली आणि चौथा चेंडू विकेटचा वेध घेणारा राहिला. विकेट गमवावी लागली बॅटर शोरतला. माघारी परतवलं गेलं.
क्रिकेटच्या मैदानात अनेकदा आपण पाहायला मिळते वार पलटवार, वार झाला त्यानंतर पलटवार गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळेस फुल टॉस आहे, ऑन साइडला स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू निघून चालला स्क्वेअर क्षेत्रामधून, सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा चौकार पाहायला मिळालाय. ज्या पद्धतीने पाहिलं तर फुल टॉस होता, ऑन साइडला चेंडूला उडवलं होतं, क्षेत्ररक्षक होता त्याच्या वर्ण निघून गेला सीमा रेषेच्या बाहेर एक टप्प्या अखेरीस. जेनच्या बॅट मधून येणारा हा पहिला चौकार, चौकाराच्या बढतीनं धावफलक दुहेरी अंकामध्ये 11 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. 27 धाब्यांचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 11 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. यावेळी सन्मान देत असताना स्वतः फॉलो थ्रू मध्ये फील्ड करत असताना गोलंदाज, कुठलीही धाव यावेळेस नाहीये. धावसंख्या स्थिर 11. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय, संपन्न झालाय. एकंदरीत पाहिलं तर या षटकाचं आपण विश्लेषण पाहिलं तर पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू सिंगल, चौथा चेंडू विकेट, पाचवा चेंडू मात्र चौकार आणि 6वा चेंडू डॉट. म्हणजे एकंदरीत विकेट आली, षटकार आलाय, चौकार आलाय, सिंगल आली, डॉट सुद्धा आलाय. आणि समीकरण इथून मात्र 12 चेंडूमध्ये 16 धाब्यांची आवश्यकता. पहिल्या ओव्हरमध्ये 11 बनवल्यात, 12 मध्ये 16 कराव्या लागतील विजयाकरिता. किंग मेकर मापोली टीम समोर हे लक्ष असेल, लक्षात घेऊन फलंदाजी करावी लागेल. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 11 खर्च केल्यात, दुसऱ्या गोलंदाजाला मात्र दुसऱ्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल. तेव्हा मात्र अंतिम षटकामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी राहील हे पाहावं लागेल. ज्या पद्धतीने पाहिलं तर 12 मध्ये 16 हे डिपेंड कराव्या लागतील. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय हर्षदला आणलं गेलंय. स्ट्राइक वर आपण पाहतोय फैजल उर्फ बबलू, नॉन स्ट्राइक एंडला जेन. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. हाफ ट्रॅकर ऑफ साइडला स्ट्रोक येत असताना थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळाली. बॅकअप यावेळेस पाहायला मिळाला. एक सिंगल इथे मात्र फलकावर जोडली जाते. सिंगलच्या बढतीनं धावफलक 12 अंकावर जाऊन पोहोचलं गेलंय. 12 धावा फलकावर. दुसरे षटक प्रगतीपथावर. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसरा चेंडू टाकण्याकरिता हर्षद. यावेळेस पुण्याचे एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑफ साईडला स्ट्रोक यायचा होता. आता स्वतः फॉलो थ्रू मध्ये फील्ड करत असताना हर्षदला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. कुठली धाव या चेंडूवर आली नाहीये. धावसंख्या स्थिर 12 या अंकावर. लाईन लेन चांगली पाहायला मिळते. गुड लेनवर चेंडू हाताळला जातो ऑप्शनच्या बाहेर. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक येत असताना क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस थोडंसं वळण घेतोय, मात्र एकच धाव. एके धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 13 या अंकावर. या षटकामध्ये पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा खर्च केल्यात. एकंदरीत चांगली लाईन लेंथ प्रस्थापित केली गेली. मात्र धावा रोखायच्या असतील तर फॅक्टर बनू शकतो विकेट. आणि हा विकेट मिळवावा लागेल गोलंदाजाला. परंतु आतापर्यंत ज्या पद्धतीने बॅटिंग राहिली आहे किंग मेकर मापोली टीमची, त्या पद्धतीने मात्र बॅटिंग करावी लागेल. यावेळेस आडव्या बॅटना चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. के कडक स्ट्रोक 6. धावसंख्या 6च्या बढतीनं पुढे भरारी घेत असताना जाऊन पोहोचली गेले 19. फैजल जणू काय पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली तीच लय दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा दाखवत असताना. धावसंख्या 19.
तर मात्र 8 धाब्यांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील 8. म्हणजेच साधं आणि सोपं समीकरण या षटकारानं पाहायला मिळतं पळकावर. यावेळी लो फुल टॉस होता. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये फील्ड करेल. कुठलीही धाव नाहीये. 7 चेंडू 8 असं समीकरण. परंतु कुठलंही समीकरण मैदानाच्या आतमध्ये सोपं नसतं. तुम्हाला कष्ट मेहनत ही करावीच लागते. अंतिम चेंडू टाकण्याकरिता अर्षद गोलंदाजी ट्रॅकवर षटकार जरूर खालाय, परंतु डॉट चेंडू मागील पाहायला मिळालाय. यावेळेस चेंडू हवेत आहे. एक धाव तर कंप्लीट केली गेली. फेकी होईपर्यंत दुसरी धाव सहज कंप्लीट करत असताना फैजल उर्फ बबलू 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले गेले 21. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. तर मात्र अंतिम षटकामध्ये विजयाकरिता जर रुपेश पाहिलं तर साधं आणि सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 6 धावा, परंतु 6 मध्ये 6 डिपेंड झाले आहेत, 6 मध्ये 6 झाले आहेत आणि 1 मध्ये 6 सुद्धा झाले आहेत आणि 6 मध्ये चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा डिपेंड झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये काही होऊ शकतंय. जर तरला मैदानाच्या आतमध्ये थारा नाही आहे. तुमची मेहनत, तुमचं कष्ट, तुमचं धाडस हे मैदानाच्या आतमध्ये बघितलं जातं. मात्र अंतिम षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला मैदानाच्या आतमधलं दाखल केलं जाईल, गोलंदाजी ट्रॅकवर आणलं जाईल. 6 चेंडू 6 धावा असं समीकरण. च्या पद्धतीनं पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय देवाला आणलं गेलंय. अनेक मॅच मध्ये आपण पाहिलं असं चांगली गोलंदाजी केली आहे देवानी. मात्र ते चित्र ह्या मॅच मध्ये करावं लागेल. आणि एकंदरीत रुपेश जर आपण पहिल्या सत्राचा विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21 होत्या आणि अंतिम षटकामध्ये साहिलने 5 धावा खर्च केल्या होत्या. ते काम मात्र देवाला करावं लागेल. ह्या मॅचमध्ये 5 धावा खर्च केल्या तर संघ विजय होऊ शकतोय, परंतु 6 धावा कराव्या लागतील किंग मेकर मापोली टीमला विजयाकरिता. 6 चेंडू 6 धावा. गोलंदाज देवा. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. पहिलाच बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये निघून चालला 1 धावेकरिता. 1 धावेने धावफलक 22. तर मात्र 5 चेंडू 5 धावा. समीकरण साधं आणि सोपं मैदानाच्या आतमध्ये जरूर दिसतंय, परंतु तुम्हाला मेहनत करावी लागेल, धाडस करावं लागेल. धाडस कराल तेव्हाच मात्र तुमचे स्वप्न पूर्ण होतील. नाही, स्वप्न पूर्ण करण्यासाठी धाडस तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागतायत. ते मात्र धाडस केलं जाईल का? 5 मध्ये 5 डिपेंड केल्या जातील का? गोलंदाज देवा पुढेच एकदा गोलंदाज ट्रॅकवर, परंतु समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मागील मॅचचा हिरो. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे. आता मात्र समीकरण 5 चेंडू 5 धावा. यावेळेस चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. लाईन लेंथ चांगली आणि त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं डॉट चेंडू. ज्या पद्धतीने पाहिलं तर यष्ट्यांच्या जवळून गेला. तर मात्र समीकरण पाहिलं तर 4 चेंडू 5 धावा. मी अगोदर सांगितलं होतं या गोलंदाजानं मात्र मागील स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. ते करावं लागेल. कधी कधी असं असतं की मागे आपण काय केलंय ते समोर मात्र उभं करावं लागतं. त्या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागते. मात्र समोर बॅटर सुद्धा चांगला आहे. आतापर्यंत चांगली बॅटिंग राहिली आहे. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर मागील दोन्ही चेंडू डॉट राहिलेत. आता समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय 3 चेंडू 5 धावा. मी अगोदरच म्हटलं होतं की 6 धावा सुद्धा डिपेंड झाल्या आहेत. 1 चेंडू मध्ये 6 सुद्धा झाल्या आहेत आणि 6 चेंडू मध्ये 1 सुद्धा डिपेंड झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये काही होऊ शकतंय. ते चित्र आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत साधं सोपं समीकरण वाटत होतं. आता मात्र या गोलंदाजानं
आपली मेहनत खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये दाखवायला सुरुवात केली आहे. 3 चेंडू 5 धावा. परंतु फलंदाज मोठ्या पटक्यांसाठी जाणला जातोय. फैजल उर्फ बबलू. गोलंदाज देवाला आता मात्र त्याचे पाठीराखे म्हणत असतील, देवा आता तू काय कर रे. गोलंदाज देवा. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि त्याचं उत्तर आलंय हा डॉट चेंडू. तर मात्र 2 चेंडू विजय करिता धावा आवश्यक आहेत त्या 5. आता मात्र किंगमेकर मापोली टीमचा डगआउट शांत झालाय. ज्या पद्धतीने पाहिलं तर समीकरण मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू 5 धावा. रस्ते किती खडतर असले तरी ध्येयाकडे वाटचाल थांबवू नका. तर वाटचाल करावी लागेल बॅटरला. यावेळेस अजून एक चांगला चेंडू स्ट्राइक एंड कडे फेकी झाली, मात्र धाव कंप्लीट झाली. एके दावेने धावफलक पुढे जाईल. धाव संख्या जाऊन पोहोचली गेली 23. ता मात्र 1 चेंडू विजय करिता धावा आवश्यक आहेत त्या 4. आणि मागील मॅच मध्ये सुद्धा हीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आली होती. आई गावदेवी पिळंजे बुद्रुक टीमला 1 चेंडू मध्ये 4 धावा होत्या आणि त्या झाल्या नव्हत्या. आता मात्र या मॅच मध्ये होतील की तेच चित्र या मॅच मध्ये पाहायला मिळेल. मात्र कमालची गोलंदाजी केली. विकेट जरूर मिळाली नसेल, परंतु आतापर्यंतची जिम्मेदारी कर्णधाराने त्याच्या खांद्यावर सोपवली आहे, ती आतापर्यंत पार पाडली आहे. मात्र अजून पार पडावी लागेल. हा चेंडू निर्धाव हाताला जाईल का, की बॅटर मात्र इथून मोठा फटका खेळत असताना किंग मेकरला किंग बनवेल, ते आपल्याला या चेंडूवर उत्तर मिळेल. कोणता संघ विजयाचा आनंद साजरा करेल, कोणता संघ पराभवाचं दुःख लपवेल, हा 1 चेंडू सांगून जाईल. 1 चेंडू 4 धावा. काय सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मॅच साठी. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 1 चेंडू 4 धावा. यावेळेस काय घडलंय, हाफ ट्रॅकर चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. हा विजयाचा मनसे षटकार 6. एकदम बॉल खराब टाकलाय पोरांनी. डायरेक्ट मध्ये आपटला बॉल. कमालीची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. दत्तकृपा कोलिवली टीमचा प्रतिनिधी आणि किंग मेकर मापोली टीमचा प्रतिनिधी आयोजकांचे संपर्क साधा. कमालीचा सामना पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिला तर एक चेंडू 4 ची आवश्यकता होती आणि 6 धाब्याने हा सामना विजय करत बॅटर नो डाऊट या मॅचचा हिरो, ज्याच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवर आलाय तो षटकार, तो ठरलाय जैन इज द मॅन ऑफ द मॅच.